कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या तारदाळ गाव अध्यक्षपदी हेमा रामचंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली। सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब, जिल्हा उपाध्यक्ष शल्मा शेख, कार्यालय प्रमुख रोहिणी धुमाळ यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणाले की तारदाळ खोतवाडी या परिसरामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये पुरुष कामगाराबरोबर महिला कामगारांची संख्याही त्याच पटीत आहे, परंतु सदरच्या महिला कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही हक्क दिले जात नाहीत। तरी महिला कामगार या गारमेंट, फाउंड्री, लेंथ मशीन, प्रोसेस इत्यादी उद्योगधंद्यांमध्ये काम करतात, तर सदरच्या कंपनीमध्ये व कारखान्यामध्ये कोणतीही कायदेशीर रेकॉर्ड ठेवलं जात नाही। तरी सदरच्या महिला कामगारांना संघटित करून जे कायदेशीर हक्क आहेत ते पदरात काढून घेण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित करून सदरच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना नूतन पदाधिकारी हेमा कांबळे यांना निवडीचे पत्र देतेवेळी सूचना केल्या व तारदाळ गाव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।